झालं व चाल लवकर ललिता, चाल व बस स्टँडवर जावं लागते आपल्याला. घरून गाडी आहे का? आई आलाय का मोहन वावरातून? ते बाबा आले काय? हो झालाय स्वयंपाक घे झालाय. आता निघूनच राहिलो आम्ही. रातचाही स्वयंपाक करून ठेवला आहे तर आताच. आणि रातचं काही तुम्हाला पाहा लागत नाही, उद्या सकाळचं फक्त पाहून घे जा. मग आम्ही दुपारी येतोच मग. हो ठीक आहे आई. देऊ का सोडून, देऊ का गाडीनं? तिथपर्यंत देतो सोडून. काय ले जातो ना आम्ही दोघे जणी जातो. हाव ना दोघे जणी सोबतीले सोबती जातो आम्ही. आता काय ले तू तिथपर्यंत सोडून देशील मग अजून घरी येशील काय ले? जातो आम्ही दोघे जणी. तू आला ना, तू आता हात पाय धुवून घे आणि जेवण घे करून घे. आम्ही जातो बरोबर. आणि तो बाबा म्हणतो, तो बाबा नाही आले काय? येतील बाबा. बाबा 12 वाजता येतील. बाबाच म्हणे जाय म्हणे मोहन. पाय म्हणे गेले काय तर नाही गेले असं तर त्याचे दे म्हणे सोडून म्हणे गाडीनं. आता कुठून कुठून भटकून कुठून जातील म्हणे. दे गाडीनं सोडून म्हणे. म्हणून मला बाबांनी पाठवलं, म्हणून मी लवकर आलो, समोर आलो. असं काय? नाही नाही आम्हाला की सोडून नको देऊ. जातो आम्ही आम्ही जातो बरोबर जातो. देतो ना सोडून. घरपासून तर राकेशच्या घरापर्यंत देतो सोडून. येऊन जातो मी वापस मग. नको टेन्शन घेऊ मोहन, राहू दे. आम्ही चाललो जातो. आता कधी कधी असं बस स्टँडवरून जावाचं एकटं दुकटं जावाची सवय तर पडली पाहिजे. आता तुम्ही कोणी नाही राहिले घरी, जावाचं काम पडलं अर्जंट तर जाता आलं पाहिजे. तेवढं तर डेअरिंग राहिलं पाहिजे बाईच्या अंगात. एकटं दुकटं जाईन तेव्हा तर समजन कसं राहते एकटं दुकटं जाणं. आणि तुम्ही अशा गाड्यात घेऊन आमच्या मागं फिराल तर आम्ही एकटं दुकटं जाईन कधी? तर राहू दे, जातो आम्ही दोघे जणी. आहो ना, एकटी तर नाही आहो मी, दोघे जणी आहो आम्ही. जातो आम्ही दोघे जणी. चला आता बाई. भाऊजी आले काय? झालाय भाऊजी स्वयंपाक गिपाक? हो चाल. ते थैलीत काय घेतली? हे आपले कपडे रातच्यानं घालाले आणि दे द्यायचे. चड्ड्या चुड्ड्या बाकी बनाना बुन्याना घेतल्या त्याच्यासाठी लागतेच कपडे. आणि तुमची एक साडी घेतली, मी एक साडी घेतली. ब्लाऊज ना पेटीकोट एक रात्री देवा पाहायला जाऊ तर घालायला नाही होईल काय? हो बरं केले. चल मग आता लवकर. मोहन म्हणे सोडून देतो म्हणे. मी म्हटलं कायले सोडून देतो? कायले फालतू त्रास नाही कायले भाऊजी. जातो आम्ही. हा दोघे जणी जातो आम्ही. काही टेन्शन नाही. जाऊन नाही येऊन जातो वाटच. ठीक आहे जा बरोबर जा. आणि पाहिजे बरोबर या मग. हो आम्ही बरोबर जातो. तुम्ही पाहिजे मग उद्या सकाळी काही बनवून खाऊन घेता. करतो आई. आम्ही आमचं करतो. आमचं टेन्शन नको घ्या. जा तुम्ही एन्जॉय करा फक्त जा. काजल हे पाय, हे काठा नको जरा वरतून. ते काठानं जरा झाडून घे. थोड्या जाडके आहेत त्या. तुला तर माहित आहे ना हा ललिता वहिनी कशा आहेत. थोड्याशासाठी बेज्जती पचका करायला पाहिजे. त्याचा तर होते दुसऱ्याच्याही करायला पाहिजे त्या. तर तू काही बोलायला चान्स घेऊ नको. आणि मागल्या टायमाला माहित आहे ना आई आली तेव्हा मकडी गिकडी पडली होती. हा तसं आता झालं नाही पाहिजे. तर तू हे सगळं साफसफाई करून घे बरं आता पटकन. स्वयंपाक झाला ना? हो स्वयंपाक तर झाला. म्या केला सगळ्यासाठी बी केला म्या स्वयंपाक. तिघे जणी येते ना, बिंदुताई आणि ललिताताई ना आई. तर केला म्या, एवढा स्वयंपाक केला म्या. आणि आता हे राहिलं काय, हे तुम्ही करा ना जरासं. आता थोडंसं मी भांडे घासून घेतो पुरे. ते थोडेसे आपण जे वापरत नाही ते बी धूळ खात बसले आहे तर ते बी घासून घेतो म्हणतो, धुवून घेतो. तर तुम्ही आता तर कामाला ऑफिसला तर चालले नाही आता, तर करून घ्या ना हे जरासं एवढं इकडे हॉल मधलं. बरं ठीक आहे. आणि झाडू आणून दे. हे करून घेतो मी. हे थोडे जाडके आहे ह्या काढून घेतो. पंखा पुसून घेतो. हो एवढं करून घेतो मी. बाकीचं मी करून घेतो लागेल तर. तसे निघाले का आता? फोन घेऊन आला होता तुम्ही? नाही केला का फोन? नाही मी फोन नाही केला. निघालेच असं येतील आता. येतो म्हणे ना तर येतील आता. फोन काय करू, येतील ना. बरं ठीक आहे. मी आता तेवढे भांडे घासून घेतो पटकन. तुम्ही हे जाय का जुळता काढून घ्या कडे थोडेसे. हो काढतो. आणि अशी ड्रेस घालून नको राहू. पटकन भांडे घास ना. अंग चांगली साडी घाल. हो ना साडी घालतो ना. आता सकाळी जास्त कामं होते म्हणून मी हे ड्रेस घातली. अंग धुतली उठल्याबरोबर आणि ड्रेस घालून घेतला. आता साडी आता तेवढे भांडे घासून धुवून ठेवतो आणि साडी घालून घेतो. तयारी करून घेतो जराशी. झालं मग. या ललिताताई या. आणि बिंदुताई नाही आला काय? नाही ते नाही आली. काऊन बिंदुताई काऊन नाही आल्या? त्याला काऊन नाही आणलं? एकटेच आहे का त्या घरी? एकटेच ठेवलं त्याला घेऊन येते ना आई. ते कुठं घरी नाही आहे. ते माहेरी गेली आहे तिच्या. झालं 2-4-8 दिवस माहेरी गेली आहे. असं घ्या आई पाय धुवा. ललिताताई घ्या पाय धुवा. पाय धुवाले पाणी गिनी कायले देऊन राहिली वा? तुझ्या माहेरी आलो काय आम्ही? नाही तरी बी धुवा ना. पाय धुवा. नाही काजल राहू दे. पाय घे नाही धुत. आता बाईच्या पोराचंच घर होय. काही दुसऱ्याचं घर होय का पाय घे धुवाले पाणी देतं? पाहुणे हो काय आम्ही? घरचेच होय ना. धुई ना आई. वहिनी धुवा ना. पाय धुवा ना. देऊन राहिली पाय धुवा देता. धुवा. मोठा हुशार आहे रे राकेश. तू नाही गेला आज ड्युटीवर? नाही गेला? नाही तुम्ही येऊन राहिले होते ना तर म्हणून मग मी थांबलो घरीच. पाय घे नाही धुत. काही पाहुणे नाही होय आम्ही. हो ना. पाय घे काय धुवा लागते? चला मग चला अंदर चला.
जास्तीचेच करते. पाय धुवाले पाणी देजो, हे देजो, असं बोलतो तसं बोलतो, ऐकत बी नाही. काजल, काय आता काय म्हणता? म्हटलं होतं ना मी तुम्हाला पहिलेच का पाय धुवाले पाणी द्यावा नाही लागत म्हणून. पाहुणे होय का आपल्या घरचेच होय ना. काय म्हणे आता आई का म्हणे तुझ्या माहेरी आलो काय म्हणे आम्ही म्हणे. मग ललिता महिने आत्याबाईच्या घरीच तर आलो म्हणे. मग काय दे तू पाय धुवाले पाणी देतो म्हणे. म्हणलं होतं तुम्हाला तसं मी पहिलेच. ऐकत नाही. पाय धुवाले पाणी देजो, हे देजो, छेदो. जास्तीचं काय नाही गेलून राहिलं. हा दिलं तर काही वाया गेलं काय? नाही म्हटलं तर नाही म्हटलं. कोणतं तुला शिवाय दिल्या आईनं बहिणीनं असंच म्हटलं ना फक्त. आता आता पोहा बनव, आता पोहा बनव पापड तुला आणि चहा बनव. थांबा आता. आता काही मला पाहाले पाहुणे नाही आले तर पोहा बनवून चहा बनवून पापड तोडून स्वयंपाक झालेला आहे. मी विचारतो आईले, ललिता ताईले मी विचारतो का चहा पोहा बनवून का जेवणच करता डायरेक्ट म्हणून. डायरेक्ट जेवणच वाढतो. तुमचं ऐकत बसन तर फालतू बोलणे भेटते मला आणि थक नाही मी. अरे पण आता आल्याबरोबर जेवण देशील काय? चहा तर मान पहिले. तुम्ही कधी ऑफिस मध्ये चालले गेले असते ना बरं झालं असतं. कायले राहिले घरी काय माहित. जसं का पोरीले पाहिले पाहुणे येऊन राहिले तशा वाणी घरी राहिले. आज संध्याकाळी आले असते. मग घरी राहून न फालतू बडबड करून राहिले. याच्यात हे नसन तसं करून राहिले. जा कर जे मनात आलं ते कर. जे करायचं आहे कर जा. हो जा. काही समजत नाही होऊन जात फालतू त्याचे करते. घर तर साफसुथरं वाटून राहिले या वेळेनं. पंखा गिंका साफ एकदम चमकून राहिला. सुधरली आता. काय सुधरली म्हणता आता बाई. आपण येऊन राहिलो म्हणून साफसूफ केलं असन आजच. नाही तर तेव्हापासून तर तसंच धूळ खात पडलं असन. असं असन ना म्हणून तर एवढं चमकून राहिलं, चमचम दिसून राहिलं. काही असो पण साफसूफ आहे घर. हा करते आता, करते ते साफसफाई करते. मागल्या टायमाला आलो तर काहीच केलं नव्हतं. असंच होतं गंध. आता करते. तूही तिला नको बोलू. तू आपलं पाय पहिले ललिता. हा किती साफसफाई करतं घरामध्ये. करतोस ना तर मला टाइम कमी भेटते म्हणून मी करणं होत नाही मानं. नाही तर माई रूम मी पाहिजे बरं. माई रूम कशी दिसते? साफसुथरी नाही दिसत. खराब दिसते, गंदी दिसते का माई रूम? हो चांगली दिसते, चांगली दिसते. बस ना रे राकेश. तू तर असा नाचून राहिला का जसं काही कोणती नवाडे पाहुणे आले काय. हो ना काहून बापूजी का काजल कोणती गलती नाही झाली पाहिजे. काजलले बोल नाही बसले पाहिजे म्हणून तुम्ही समोर थय थय नाचून राहिले काय? तसं काही नाही, तसं काही नाही. ये ना बस ना मग इथं चांगला शांततेनं. बसतो ना आई, तसं काही नाही बसतो ना. जेवण करून आले का? अन बिंदू वहिनी? हो बापा जेवण करून आलो आम्ही. स्वयंपाक केला आणि जेवण करून निघालो. त्याच्यासाठी बी स्वयंपाक करून ठेवला संध्याकाळचा बी हाताचा बी. आणि बिंदू तर तिच्या माहेरी गेली ना. तू काऊन नाही गेला ऑफिसले? तू कायले थांबला? आम्ही आता हाव ना. आता दिवसभरही याव आणि रातभरही याव. उद्या सकाळी जाऊ आम्ही. उद्या दुपारी गी. नाही गेलो आई. आज तू येणार होती ना, तुम्ही येणार होते ना, त्याच्यानं सुट्टी घेऊन घेतलो आज. आम्ही येणार होतो तर सुट्टी काय घेवायची गरज होती बापूजी? आम्ही आलो असतो, राहिलो असतो घरी. काजल तर होतीच ना घरी. तुम्ही सुट्टी कायले घेतली? नाही मला वाटलं असं राव म्हणून एक दिवस घरी, त्याच्यानं घेऊन घेतलो सुट्टी. आई ललिता ताई. हो काय मी म्हणून राहिली होती का आता चहा पोहा बनवू का डायरेक्ट जेवायला वाढू. मी स्वयंपाक करून ठेवला आहे तर जेवायला वाढू डायरेक्ट. जेवण करून आराम करा. आता दुपार बी झाली. का चहा पोहा करू? आता काहीच नको करू. आता दुपार झाली. आता काय चहा पोहा करतो काय? आम्ही जेवून आलो. आता आम्ही जेवतही नाही. आता आम्ही आता आराम करतो थोडासा आणि डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता चहा पिऊ. मग 4 वाजता बनवतो चहा. जेवण तर करा. थोडं थोडं तर करा जेवण. 2-2 पोया नाही काही तर. नाही हो काजल नाही बाबा. 2-2 पोया बी नाही, बिलकुल नाही. पोटभर जेवून आलो आम्ही. जेवलो ना निघालो आणि बातच गाड्या भेटल्या. बातच पोचलो. आताच काय पोटावून उतरलं काय? हा असं आहे का? मग जेवतही नाही काय? मी स्वयंपाक करून ठेवला गड्या. फोन तर करते का स्वयंपाक करून ठेवू काय का काही काय? फोन करून तर विचारायला पाहिजे होता. एक फोन नाही केला. आत्याबाईनं केला बापूजीला त्या दिवशी फोन. त्या दिवसपासून तर काजल तू नाही एक काही फोन नाही केला. आणि बापूजीने बी एक बी फोन नाही केला. निघाले काय काही काही काय काय म्हणून काहीच नाही. तुम्हाला आवडलं नाही वाटते आम्ही आलो तर? बापूजी आम्ही आलो तर आवडलं नाही काय? आत्याबाईने मी आली तर? तसं नाही वहिनी. असं कसं आवडलं नाही मला. मला तर बम खुशी झाली. तसं काही नाहीये. आता मी म्हटलं आता आईनं म्हटलं येऊन राहिलो तो येतच असं म्हटलं काय फोन करू. काय फोन करू? बहाणे मस्त मारता बापूजी. तरी थोडंसं आता फोन करतेत का नाही कोणी? हो रे राकेश एकही फोन केला नाही तो. कोण येऊन राहिले बा? निघाले काय? कोणत्या गाडीने येऊन राहिले काय? घेवायला येऊ काय? काहीच नाही. घरचे काम करत होतो मी. साफसफाई येईन काय फोन करू. आई आता नाही राहिलो माझ्या लक्षात. मला वाटलं तर येऊन जाल तुम्ही. काय फोन करू? तू ना काजल तू तर फोन करायला पाहिजे होता एक बी. स्वयंपाक करू काय? जेवण करून येऊन राहिले काय? स्वयंपाक करून ठेवू काय? तोही नाही केली. आता मला वाटलं का तुम्ही सकाळीच नाश्ता करून निघाल तर आल्यावर जेवणच करा म्हणून मी स्वयंपाक करून ठेवला. मला वाटलं बिंदुताई बी येते तर बिंदुताईच्या पुरता लय मोठा स्वयंपाक करून ठेवला मी. ती घे पुरता. आता काय करतो त्या स्वयंपाकाचा वाया जाईल. रात्री चालशील का आता तो स्वयंपाक आम्हाला? आताचा स्वयंपाक रात्री चालशील का बापा?
नाही नाही रात्री काय नाही, रात्री दुसरा बनवून. आता झालं ते झालं, जाऊ द्या. आई आज येत होत्या काय ना मोठी आई बी? हो हो येतो म्हणे ना. आले का काय तर माहित नाही गड्या. आले असं राकेशच्या घरी. तर पहा ना मग फोन करून आले का काय, तर मग बोलवा मग आपल्या घरी पण. हं? मग तर राहणार नाही ते, जातो जातो असे करणार, रात्री देवा बघायला जाणार. हं? म्हणून म्हणते आता करून बघा ना फोन, आले काय तर, आणि बोलवा आपल्या घरी. चहा नाश्ता झाला की मग आपण फुरसत. मग संध्याकाळचं पण जेवण ठेवून देऊ. हो पाहतो मी, फोन करून पाहतो. हो ना आई, लावा फोन, विचारून घ्या आणि बोलवा आपल्याकडे आले असणार तर. हो हो लावतो लावतो. काय करतात गड्या तिकडे अंदर अंदर हे दोघं दोघं? आम्हाला ठेवलं इथं बसून आणि आराम करा म्हणते. कुठं आराम करा बाबा, सोप्यावर. हॅलो. हा हॅलो समोताबाई, काय पोहोचली काय? हो आले ना मी, आले मी. आता हे एक सून ललिता मनोट आणि मी दोघ्या सासा सुना आलो, राकेशच्या घरी आलो, बसलो आहो. आली काय? पाय मला वाटलंच. मैसून म्हणतेच काही फोन करून पहा म्हणते, आले असणार म्हणते मोठी आई म्हणते. तर आली का? किती वेळ झाला मग आली तर? आता झाला अर्धा घंटा आली तर बसला. हा बापा, आता रातच्यानं जाऊ, देवा आले रातच्यानं जाऊ. हो रातच्यानंच मजा येते, लाइटिंग गिटिंग मस्त दिसते, साजरं दिसते. तर आता ये ना मग इकडे. हा येऊन जा इकडे मा इकडे, दिवसभर राहायचा मा इकडे, येऊन जा. हा सुनीले घेऊन. तू तर पाहिलीच ना, घर तर पाहिलीच ना तू. हो घरगीर तर पाहिली म्हणा. आता जेव काय, येतो ना 4 वाजता, आराम करतो आता थोडासा, 4 वाजता येतो मग. ये ना समोताबाई, ये ना. आता काय तिथं आराम करतो, इथं आराम करतो. ये बहिणी बहिणी जराशा गोष्टी करू. हा दिवसभर राहू संग. मग ये इथंच, ये इथं आराम करजो. मग जाजो 4 वाजता लागन, संध्याकाळी जाजो. आता जेव काय, बरं ठीक आहे येतो मग. हो ये, चल ठेवतो. हो ठेव, येतो येतो आम्ही, येतो आताच येतो. कोण होय आता बाई, कुठं जावं लागते? माय बहीण ये म्हणते, मी सांगली होती तिला काल फोन करून आम्ही येऊन राहिलो म्हणून, सुनानं मी. तर ते म्हणते ये म्हणते इथंच म्हणते. चालतं काय, चल तिकडेच जाऊ. आणि डेरेले कुठं आहे तर, आणि राकेशनं काजल कुठं आहे तर बोलावते येईल, सांगून देऊ. चल तिकडेच थांबू दिवसभर, नाही इकडे येऊन जाऊ मग संध्याकाळी. हो चला आता बाई चला, तिकडेच थांबू, मग आपल्याला टाइम नाही भेटणार. उद्या तर आपण चाललोच जाऊ मग, चला. हो कुठं गेले ते काजल न राकेश? काय माहित, अंदर घुसूर 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 फुसूर करते बाबा, काय करते आणि काय नाही. तर आपल्याला ठेवलं बसून इकडे, दोघं दोघं काय करतात काय माहित. माझे रे बी तिकडेच. राकेश, राकेश रे. हो आई, काय म्हणतो? तर ना आराम करणं आई, चल त्या रूम मध्ये. वहिनी चला. नाही आराम नाही करत, आम्ही चाललो त्या मावशीच्या घरी. तिचा फोन आलता, आताच ये म्हणते. तर थांबतो तिकडेच, आराम करतो, येतो मग संध्याकाळी. असं काय? चला सोडून देतो मग मी. नाही राहू दे, जातो आम्ही पैदल पैदल. इथंच तर आहे ना घर, काय दूर आहे काय? जातो आम्ही दोघे जणी आणि येतो मग संध्याकाळी. ठीक आहे आई, जा मग. या संध्याकाळी. हा इकडेच येता संध्याकाळी. मग जेवण खावणं करून मग रातच्यानं जाऊ दे बापा आले. हो रे, इकडेच येतो संध्याकाळी.